कथेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं ऑफिसच्या पार्टीमध्ये प्रणीत आणि नयना दोघं एकमेकांसमोर आले आणि दोघांनाही त्यांचा भूतकाळ आठवायला लागला. प्रणीतची इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याला बरेच दिवस कोणतीच नोकरी मिळाली नव्हती. एका दिवशी सकाळीच त्याच्या नोकरीवरून घरात वादंग सुरू झाले होते. लीलाबाई, प्रणीतची आई आणि श्यामराव, प्रणीतचे बाबा, दोघांनीही त्याला नोकरीबद्दल खडे बोल सुनावले होते. लीलाबाईंची किरकिर ऐकून प्रणीत घराच्या बाहेर निघाला होता. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 4. लीलाबाईंसोबत किरकिर करून प्रणीत सकाळीच घराच्या बाहेर पडला आणि सरळ नेहमीच्या चहाच्या टपरीवर गेला. ए छोट्या, एक कटिंग दे. तो चहावाल्याच्या अंगावर अक्षरशः खेकसला. चहावाला त्याच्याकडं रागानं बघत होता. बघतोस काय असा डोळे वटारून? तुझी उधारी दिली ना काल? प्रणीत म्हणाला. अर्धीच दिली, चहावाला उत्तरला. पैसे आले ना की राहिलेली देईल, तेही व्याजासकट. चल, चहा दे आणि एक सिगारेट दे. प्रणीत तावात म्हणाला. चहावाल्यानं त्याला चहा दिला आणि एक सिगारेट दिली. प्रणीतनं चहा घेतला आणि सिगारेट ओढत तो तिथल्या एका बाकड्यावर बसला. प्रणीत लीलाबाई आणि श्यामरावांचा मुलगा. प्रणीतला 2 मोठ्या बहिणी, मीनाक्षी आणि ममता. श्यामराव सरकारी नोकरीत होते तर लीलाबाई गृहिणी होत्या. अंगावरची जबाबदारी झटकावी तशी लीलाबाईंनी दोन्ही मुलींची लग्न अगदी लवकर लावून दिली. मीनाक्षी आणि ममता दोघींचं सासर गावातच होतं. त्यामुळं लग्न झाल्यापासून दर दुसऱ्या दिवशी दोघीपैकी कुणी ना कुणी लीलाबाईंना भेटायला यायचं. मुलींचं स्वतःच्या संसारात कमी आणि माहेरातच जास्त लक्ष असायचं. लग्न झाल्यापासून दोघी घरी आल्या की काही ना काही सामान घेऊन परत जात असत. लीलाबाई मात्र आपण पोरींचं सगळं करतोय, आपल्यामुळंच मुलींच्या संसाराला हातभार लागतोय ह्याच आविर्भावात असायच्या. लीलाबाई स्वभावानं चिडक्या आणि हेकेखोर होत्या. श्यामराव आपल्या बायकोचा स्वभाव चांगल्या प्रकारे जाणून होते आणि ते जाणून बुजून लीलाबाईंना चीड येईल असं मुद्दाम घरात वागत होते. एकंदरीत घरातलं वातावरण विचित्रच होतं. प्रणीत मात्र या वातावरणात राहूनही इंजिनियर झाला होता. साहजिकच त्याच्या स्वभावात लीलाबाईंसारखा
चिडखोरपणा आणि हेकेखोरपणा आलाच होता. तर श्यामरावांसारखा तोही थोडा बेफिक्रीनं राहणारा होता. लीलाबाईंचा प्रणीतवर तसा जीव होता. पण आजकाल तरणा ताठा मुलगा घरी बसून राहतो म्हणून त्या त्याचा त्रागा करत असत. एकंदरीतच प्रणीत घरी असला की त्याला घरचं वातावरण अजूनच बिनसलेलं वाटायला लागायचं. म्हणून तो बरेचदा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहायचा. आजही चहाच्या टपरीजवळ असलेल्या बाकड्यावर बसून प्रणीत विचार करत होता. काय पण्या, आज सकाळी सकाळी? प्रणीतचा मित्र मंगेश तिथून जात होता. प्रणीतला टपरीवर बसलेलं बघून तो तिथं आला. चहा घेतोय, ये तू पण घे. ए छोटू, अजून एक कटिंग दे, प्रणीत म्हणाला. चहावाल्यानं वाकडं तोंड करत एक चहा आणून दिला. एवढं वाकडं तोंड करायची गरज नाही. लिहून ठेव, लवकरच तुझी उधारी फेडेन, प्रणीत चहावाल्याला म्हणाला. सकाळी सकाळी तुझं आपलं सिगारेट फुकणं सुरू आहे म्हणजे नक्कीच काहीतरी बिघडलं आहे. मंगेश चहाचा घोट घेत म्हणाला. काही नाही रे, दिमाग खराब झालाय, प्रणीत म्हणाला. का रे? मंगेशनं त्याच्या हातातली सिगारेट घेतली आणि एक झुरका मारून परत त्याला दिली. हे घरातले लोक सकाळी सकाळी डोकं खराब करतात. तूच सांग मंग्या, मी काय मुद्दाम नोकरी करत नाहीये का? प्रणीत म्हणाला. मुद्दाम करत नाही असं काही नाही, पण तुला आलेल्या ऑफरही तर तू घेतल्या नाहीस, मंगेश म्हणाला. ऑफर? अरे पगार ऐकलास का? इतक्या कमी पगारावर काम करणार आहे का? इंजिनियर झालोय, साधी डिग्रीची पुंगळी घेऊन नोकरी नाही मागत आहे, प्रणीत फुशारकी मारत बोलत होता. अरे कसा का असेना, पगार तरी सुरू झाला असता, घरच्यांची तोंड बंद झाली असती. मंगेशनं परत त्याच्या हातून सिगारेट घेतली. घरच्यांची तोंड बंद करायला मी फुकटात काम करू का? प्रणीत म्हणाला. फुकटात कशाला? काही ना काही पैसे दिलेच असते की, मंगेश म्हणाला. तेवढ्या पैशात काय होतं? नुसत्या इंटरव्ह्यूला जाण्या जाण्यात किती पैसा वाया जातोय तुला काय माहीत? आणि त्यासाठीही घरी पैसे मागितले की पुन्हा घरच्यांची बडबड सुरू होते, ते वेगळंच, प्रणीत म्हणाला. परवा गेला होतास ना एका इंटरव्ह्यूला, त्याचं काय झालं? मंगेशनं त्याला विचारलं. काय होणार, कळवतो म्हणाले ते लोक. मला नाही वाटत
की त्यांचा काही मेल वगैरे येईल. प्रणीतनं मंगेश जवळची सिगारेट परत घेतली. हे असं आहे तुझं. आधीच प्रत्येक गोष्टीला नकार घंटा वाजवायची. आपणही कुठंतरी तडजोड केली पाहिजे. कमी पैसे देत असले तरी हरकत नाही. दुसरी नोकरी मिळेपर्यंत तो अनुभव म्हणून पाठीशी राहील हे बघ ना. मंगेशनं त्याच्या हातातली सिगारेट परत घेतली. आयुष्यच तडजोड झालंय आधीच. इथं मायबापच धड मिळाले नाहीत. कमीत कमी नोकरी आणि छोकरी तरी आपल्या मनाप्रमाणे मिळायला हवी ना. प्रणीतनं त्याच्या हातून सिगरेट घेतली आणि एक झुरका मारला. हे असं आहे तुझं. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणे माझंच खरं. मंगेशनं त्याच्या हातून सिगारेट घेतली आणि जमिनीवर टाकली. त्या सिगारेटवर पाय घासून ती विझवून टाकली. अरे होती ना अजून. प्रणीत त्याच्यावर ओरडला. काही गोष्टी एका मर्यादेपर्यंतच ठीक असतात. कळलं? चल, येतोस का? मंगेशनं त्याला विचारलं. कुठं चालला आहेस? प्रणीत म्हणाला. अरे कुठं म्हणजे गॅरेजवर. मंगेश म्हणाला. एवढा शिकलास आणि त्या गॅरेजवर काम करतोस. काय उपयोग तुझ्या शिक्षणाचा? 2 वेळचं खाऊन पिऊन सुखी आहे. घरातले लोक पैशासाठी टोचून बोलत नाहीत. आणि हेही काम काही वाईट नाहीये. पुढं चालून स्वतःचं गॅरेजही काढता येईल. प्रामाणिकपणे काम केलं तर कोणत्याही कामातून पैसा उभा राहीलच आणि टिकेलही. सुख, समाधान अजून काय पाहिजे? चल, येतोस का तू? नोकरी मिळेपर्यंत तेवढेच पैसे तरी कमवशील. मंगेश त्याला म्हणाला. नको रे, जा तू. मी बघतो माझं काय करायचं ते. प्रणीत म्हणाला. ठीक आहे, येतो मी. उशीर होतोय. मंगेश त्याचा निरोप घेऊन तिथून निघाला. ए छोटू, हे घे. त्याच्या आणि माझ्या चहाचे पैसे आणि सिगारेटचे पैसे. जाता जाता त्यानं प्रणीतच्या आणि त्याच्या चहाचे पैसे दिले. चला, इथं थांबवून तरी काय करणार? घरी जाण्यातही काही अर्थ नाही. घरी गेलो तर आईच्या तोंडाचा पट्टा परत सुरू होईल. प्रणीत तिथून उठला आणि वाट मिळेल तिकडं जाऊ लागला. प्रणीतनं मात्र तो दिवस घराच्या बाहेरच काढला. घरातल्या कुणासोबत कोणतेच वाद व्हायला नको म्हणून तो रात्री मुद्दामच उशिरा घरी गेला. काय होईल पुढे? प्रणीतला नोकरी लागेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला? कथा कशी वाटते? कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.